च्या 50 बातम्या बघूयात। जामनेर तालुक्यातील अजिंठा पर्वतरांगांच्या कुशीत असलेल्या गोदरी इथल्या डालकीची धार धबधबा ओसंडून वाहतो आहे। त्यामुळे धबधबा आणि परिसरातील निसर्गरम्य वातावरणामुळे पर्यटकांची पावलं आपोआप धबधब्याकडे वळू लागलेली आहेत। लोणावळ्यामध्ये एकीकडे मुसळधार पाऊस कोसळतोय, अशातच पर्यटकांना आकर्षित करणारा टायगर पॉइंट धुक्यामध्ये हरवलेला आहे। थंडगार वारा आणि दाट धुकं यामुळे पर्यटक मनसोक्त आनंद लुटत आहेत। लोणावळ्यातील भाजे गावातील धबधब्याकडे सध्या पर्यटकांची पावलं वळायला लागलेली आहेत। मिनी भुशी धबधब्यावर पिंपरी चिंचवड, मुंबई, पुणे इथून आलेले पर्यटक मोठ्या प्रमाणात आनंद घेत आहेत। गर्दीच्या वेळी योग्य सुरक्षा व्यवस्था नसल्याने महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे। हवामान विभागाने पुढील 4 आठवड्यांमधील महाराष्ट्रातील हवामानाचा विस्तृत अंदाज व्यक्त केला। त्यानुसार राज्यात पुढील 4 दिवस पावसाचे असणार आहेत। त्यातील पहिले 2 दिवस अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7ही तलाव क्षेत्रामध्ये दमदार पाऊस पडतो। मुंबईतील धरणांच्या जलसाठ्याने गेल्या 3 वर्षांचे रेकॉर्ड मोडलेले आहेत। गेल्या 2 वर्षात 12 जुलैचा जलसाठा पाहता आजचा जलसाठा तिप्पट आहे। रायगड जिल्ह्यामध्ये भातलावणी सध्या सुरू आहे। जिल्ह्यात आतापर्यंत 18,000 हेक्टरवर म्हणजेच 20% भातलावणी पूर्ण झालेली आहे। पावसाने गेल्या 10 दिवसांपासून उघडीप घेतली असल्याने शेतात पाणी नसल्याने ही स्थिती आहे। मावळ तालुक्यातील विसापूर किल्ल्यावर फिरण्याकरता गेलेले विद्यार्थी अंधारात पडताच किल्ल्यातील दाट जंगलात ते चुकले आणि त्यामुळे विद्यार्थ्यांनी लोणावळा ग्रामीण पोलिसांना कॉल लावला, मदत मागितली। त्यानंतर रेस्क्यू टीमने 3 तासांच्या अथक प्रयत्नानंतर विद्यार्थ्यांना सुरक्षितरित्या गडावरून खाली आणलं। शेतकऱ्यांना सुधारित पीक विमा योजनेमध्ये 31 जुलैपर्यंत अंतिम मुदत असून याकरता एम्प्रिस्टॅक नोंदणी आणि ई-पीक पाहणी बंधनकारक राहील। या योजनेमध्ये कर्जदार आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांना योजनेतील सहभाग ऐच्छिक असून ई-पीक पाहणी आणि विमा घेतलेले पीक यातील तफावत आढळल्यास विमा अर्ज रद्द होणार आहे। मुंबई शहरातील रेल्वे स्थानक, वर्दळीचे रस्ते, शाळा, महाविद्यालये आणि पदपथांवर ठाण मांडून बसलेल्या अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात महापालिकेनं कारवाई करून तब्बल 3,11,13,000 रुपयांचा दंड वसूल केला। वर्षभरामध्ये सुमारे 1.5 लाखांहून अधिक अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आलेली आहे। मुंबईला स्वच्छ सुंदर बनवण्याकरता पालिका आता अस्वच्छता पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार आहे। यामध्ये दंडाची रक्कम दुपटीने वाढवण्यात आलेली आहे। यानुसार आता उघड्यावर पिचकारी मारल्यास 250 रुपये भरावे लागणार आहेत, तर उघड्यावर घाण केल्यास 500 रुपयांचा दंड होणार आहे। बेकायदेशीरपणे डेब्रिज फेकलं तर 20,000चा दंड होणार आहे। पुण्यामध्ये अजित पवारांनी पाहणी केली। यावेळी नाल्यावर उभारण्यात आलेल्या बांधकामामुळे अजित पवार प्रशासनावर नाराज झाले। दरम्यान त्यांनी अधिकाऱ्यांना हात जोडून संबंधित अतिक्रमणावर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या। पुणे जिल्ह्यातील राजगड या किल्ल्याच्या युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाच्या यादीत समावेश झाल्यानंतर राजगड किल्ल्यावर आनंदोत्सव साजरा करण्यात आला। खंडोबा माळ परिसरामध्ये फटाके फोडून एकमेकांना पेढे वाटत आनंदोत्सव साजरा करण्यात आला। खासदार निलेश लंके यांच्या उपस्थितीमध्ये अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र उपोषण करण्यात आलं। नगर मनमाड रस्त्याच्या दुरवस्थेमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना न्याय मिळावा याकरता लंके उपोषण करत होते। दरम्यान उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी प्रशासनानं सगळ्या मागण्या मान्य केल्यामुळे लंके यांनी उपोषण स्थगित केलेलं आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची साक्ष देणारे लोणावळ्याजवळचे लोहगड आणि विसापूर हे किल्ले पाहण्याकरता दररोज हजारो पर्यटक अभ्यासक येत असतात, पण किल्ल्यांकडे जाणारा घाटमार्ग मात्र अत्यंत खराब स्थितीत आहे। पर्यटकांना मोठ्या अडचणींचा सामना यामुळे करावा लागतो। शासनाच्या स्वस्त धान्य दुकानातून रेशन घेणाऱ्या प्रत्येक लाभार्थ्यांना आधार व्हेरिफिकेशन करणं बंधनकारक आहे। भंडारा जिल्ह्यामध्ये 1,81,000 लाभार्थ्यांनी केवायसी केलेली नाही। यामुळे अशा लोकांची नावं बोगस यादीमध्ये जाण्याची शक्यता आहे। सोलापूर विमान सेवेला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळतो आहे। गोव्याहून सोलापूरकडे येणारी फ्लाईट तांत्रिक कारणामुळे अचानक रद्द करण्यात आली। यामुळे प्रवाशांनी संताप व्यक्त केलाय। गोव्यातून सोलापूरकडे येणाऱ्या या विमानात अंदाजे 55 ते 60 प्रवासी होते। पुणे मुंबई द्रुतगती मार्गावरील रक्तचंदन तस्करी प्रकरणामध्ये मुख्य आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्यात। मार्च महिन्यामध्ये महामार्गावर 9 कोटीचं रक्तचंदन पकडण्यात आलं होतं। पुण्यामध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई केली असून 1,15,00,000ची बनावट दारू जप्त करण्यात आली आहे। 57,792 बाटल्या दारू जप्त करण्यात आली आहे। पुण्यातील हडपसर परिसरातून मोठा अंमली पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला। जवळपास 8 लाखांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले असून पोलिसांनी 4 आरोपींना अटक केलेली आहे।
जळगावच्या धरणगाव तालुक्यातील टहाकळी या शिवारातून लाखो ब्रास मुरुम चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। अवघ्या 1.5 ते 2 महिन्यांमध्ये 100 फूट टेकडीसह संपूर्ण शेत कोरून काढत मुरुमाचं उत्खनन करण्यात आलं। संभाजीनगरातील विद्यापीठ बालगृहामध्ये अनेक मुलींना त्यांच्या धर्माप्रमाणे उपवास ठेवण्याला विशिष्ट वेशभूषा करण्याला बंदी घालण्यात आली। अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आलाय। या प्रकरणी 80 मुलींनी एकसुरी जबाब दिलेला आहे। या प्रकरणी पोलिसांनी 4 गुन्हा दाखल केलेला आहे। साताऱ्यातील सडाव वाघापूरचा उलटा धबधबा म्हणजे रिव्हर्स वॉटरफॉल पाहण्याकरता गुजरवाडीच्या टेबल पॉइंटवर रील्स काढण्याकरता स्टंटबाज तरुणाची कार थेट 300 फूट खोल दरीत कोसळली। या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला। कार दरीतून बाहेर काढली तेव्हा तिचा चक्काचूर झाला होता। छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील सावंगी इथल्या समृद्धी महामार्गाच्या टोल नाक्यावर शुक्रवारी रात्री 9 वाजता पिस्तूल खरी की खोटी हे दाखवताना गोळी झाडली गेल्यानं एक जण गंभीर जखमी झाला। या प्रकरणातील दोन्ही कर्मचारी रेकॉर्डवरचे गुन्हेगार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संजय ताम्हाणे यांनी दिली आहे। एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यात पुन्हा जुंपली। खानदेशातील अतिशय महत्त्वाच्या पाण्याच्या प्रश्नाबाबत महाजनांना गांभीर्य नाही, त्यांना सत्तेचा माज आलाय, मस्ती आली आहे, अशा बोचऱ्या शब्दामध्ये एकनाथ खडसेंनी महाजनांवर टीका केली। छत्रपती शिवरायांच्या 12 गड किल्ल्यांचा युनेस्कोच्या वारसा यादीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे। अशातच जळगावमध्ये मंत्री गिरीश महाजन यांच्यासह भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकावर अभिवादन करत जल्लोष साजरा करण्यात आला।